युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड। जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके आपल्या चॅनल वरती आहे। तर मित्रांनो, अगोदर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। फोन कॉलवर आहेत ते, आपण त्यांचा व्हिडिओचे प्रत्यक्षात बघूया स्क्रीन वरती। तर मला सांगा अभिजित दीपके, आपण हे जे कॉक्रोच जनता पार्टी काढली, हे कशी काय काढली सांगू शकाल जनतेला आमच्या? असं की मी जे आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत त्यांनी जे कमेंट केलं देशातल्या युवाबद्दल, ते मी ट्विटरवर वाचलं। त्यांनी तिथं बोलले की जे लोक आजकाल सिस्टमला क्रिटिसाइज करतायत, नावं ठेवतायत, बोटं ठेवतायत, ती अशी लोक आहेत जी खूपच आळशी आहेत, ज्यांच्याकडे काही काम धंदा नाहीये, बेरोजगार लोक आहेत आणि ही लोक समाजामध्ये कॉक्रोच आणि पॅरासाइट सारखी असतात। तर ते वाचून मी थोडं आश्चर्यचकित झालो। म्हटलं, चीफ जस्टिस ऑफ इंडिया संविधानामध्ये जी आपल्याला फंडामेंटल राईट दिलेली आहे, फ्रीडम ऑफ स्पीच, त्याची रक्षा करण्यासाठी असतात। आणि तेच चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे युथ आहे आपल्या देशातला, त्याला त्याची ओपिनियन ठेवण्यासाठी कॉक्रोच आणि पॅरासाइट म्हणतोय। त्यामुळे मी ट्विटरवर माझ्या पर्सनल हँडलवर लिहिलं, व्हॉट इफ ऑल कॉक्रोचेस कम टुगेदर। जर सगळेच कॉक्रोच सोबत आले तर मग काय होईल? मग मी AI च्या मदतीने एक पोस्टर बनवलं, कॉक्रोच जनता पार्टी, आणि त्याच्या सेंटरमध्ये मी एक धन्यवाद अभिजित दीपके, आपण तुमच्या कामातला वेळ आम्हाला दिला, याच्यासाठी धन्यवाद। तर मित्रांनो, आपण ऐकत होते अभिजित दीपकेची यांची मुलाखत। अभिजित दीपके कोण आहे? कॉक्रोच जे पक्ष आहे, कॉक्रोच जनता पार्टीचा पक्ष, हा त्यांचे संस्थापक आहे। आणि राहते कुठे ते राहते संतूक पिंपरी, तालुका जिल्हा हिंगोली, पण त्यांचं मूळ आता राहणं आहे अमेरिकेला। तर मित्रांनो, हे त्यांनी पक्ष का काढला, काय काढला, जाणून घेऊया। पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आपले भारताचे सरन्यायाधीश यांनी दिल्लीमध्ये वक्तव्य केलं की भारतामध्ये हे जे बेरोजगार मुलं आहे, हे जे मुलं आहे, तर हे सोशल मीडियावर काही बडबड करतात, काही कामधंदे नाही करतात, टीका करतात, FIR दाखल करतात, अशा पद्धतीचे त्यांनी वक्तव्य केलं। तर त्या कारणामुळे जे बेरोजगार मुलं आहेत, त्यांनी त्यांच्या मनामध्ये एक ठेस पोहोचली की आम्ही झुरळ आहोत काय, कॉक्रोच आहोत काय, अशा पद्धतीचं वक्तव्य आपल्या सरन्यायाधीशांनी केलं। आणि त्यांनी झुरळ म्हटलं, कॉक्रोच म्हटलं आपल्या महाराष्ट्रातल्या, भारतातल्या जे युवक आहे, बेरोजगार आहेत त्यांना। तर त्या कारणामुळं अमेरिकेमध्ये राहणारा जो अभिजित दीपके होता, त्याने विचार केला की आपण काय करायचं, की एक असं काही करायचं की म्हणजे जनता ही आपल्याला ओळखेल आणि एक संघटक तयार होणार। त्या कारणामुळे अभिजित दीपके यांनी इंस्टाग्रामवर एक अकाउंट ओपन केलं याच्या माध्यमातून। आणि काय पाहतात ट्विटरवर पण, आणि 3 दिवसात 6 ते 7 मिलियन, तुम्ही स्क्रीनवर बघत असाल, 6 ते 7 मिलियन फॉलो। बीजेपीचे पण कमी आहे, याचे जास्त आहे। तर विचार करा तुम्ही, अभिजित दीपकेंना ही करामत करून टाकली, आणि त्याचे संस्थापक अभिजित दीपके आहे कॉक्रोच जनता पार्टीचे। मग काय म्हणाल तुम्ही? हे कॉक्रोच जनता पार्टी ही सर्वसामान्य जनतेसाठी आहे, आवाज उठवण्यासाठी आहे। पण तुम्ही बघू शकता की त्यांचं एक ट्विटर आहे, ते ट्विटर पण भारतामध्ये बंद करण्यात आलेलं आहे। बघू शकता तुम्ही स्क्रीनवर, बंद करण्यात आलेला आहे का? पण याचा आवाज त्यांनी, त्यांची एक व्हिडिओची क्लिप आहे माझ्यापाशी, मी तुम्हाला दाखवतो, बघू शकता ती व्हिडिओची क्लिप बघा। अभी थोड़ी देर पहले भी बता चुका हूँ, फिर से बता रहा हूँ कि हमारे सभी सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स हैक करने की कोशिश की जा रही है। हम जितना इस सिस्टम के अगेंस्ट, इस गवर्नमेंट के अगेंस्ट बोल रहे हैं, बघितले? तर मग विचार करा तुम्ही या गोष्टीचा की अभिजित दीपके यांची मुलाखत आपण चॅनलवरती बघितली, आधीच बघितली आहे, पण अभिजित दीपके यांचं ट्विटर पण एक भारतामध्ये बॅन झालेला आहे। काय वाटतं तुम्हाला? जे 10 मिलियनचं इंस्टाग्राम अकाउंट आहे, हे पण बॅन होणार का? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून तुम्हीच सांगा। कारण जनतेचा आवाज, सर्वसामान्याचा आवाज एक कॉक्रोच जनता पार्टी यांनी ओपन केली आहे। कॉक्रोच जनता पार्टी हे सर्वसामान्याचा आवाज होता, आणि 15 मेला आपले
हे जे सरन्यायाधीश आहेत त्यांनी वक्तव्य केलं होतं की भारतातील जे जनता जे बेरोजगार मुलं आहे हे कॉक्रोचवाणी आहे, झुरळवाणी आहे, असं वक्तव्य करून त्या व्यक्तीनं एक पक्ष निर्माण केला सोशल मीडियावर. आणि सोशल मीडिया निर्माण केल्याबरोबर फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, ह्या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीचंच नाव गाजवत होतो. त्या कारणामुळे नाव गाजत असताना बीजेपी वाले या काँग्रेस वाले असतात, बीजेपी वाल्यांनी हे जो कॉक्रोच जनता पार्टी आहे हे भारतामधूनच ट्विटर बॅन करून टाकलं. आता राहिलं इंस्टाग्राम, हे पण बॅन होणार का? नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. एवढं मिलियनचे फॉलोअर 3 दिवसात वाढले, कमी गोष्ट नाही. आणि समजून जाते की भारतातल्या जनतेला बीजेपी नको, त्यांना नवीन परिवर्तन पाहिजे असं त्यांना वाटत आहे. म्हणून कॉक्रोच जनता पार्टी या पक्षाला लोकांनी विरोध केला नाही आणि त्या भरभरून त्यांना वोट मिळालं आणि फॉलो मिळाली. पण गोष्ट एक आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त एक कर्मणूक, एक ट्रेंडिंग मुद्दा निर्माण झालेला आहे. पण कॉक्रोच जनता पार्टी ह्या पार्टीने रस्त्यावर उतरून बीजेपीचा जो काय आहे खेळखंडोबा खतम केला पाहिजे, तेव्हाच कॉक्रोच जनता पार्टी ही चांगल्या पद्धतीने ओळखल्या जाणार. अन्यथा ही एक ट्रेंडिंग टॉपिक आहे, ट्रेंडिंग व्हिडिओ म्हणू शकतो आपण, ट्रेंडिंग सब्जेक्ट म्हणू शकतो. फक्त 3 ते 4 दिवस राहतात आणि खतम होऊन जातात. असं आहे का? नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.